विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. माझा काहीच अभ्यास झालेला नाहीये. मला काही आठवत नाहीये आणि मला आता भीती वाटते. मी पेपर कसा देऊ? माझं प्रचंड डोकं दुखतंय आणि मी प्रचंड तणावात आहे. पालकांचे फोन येतायत, पालक तणावात आहेत. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच ते आहे. मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, की तुम्ही असा विचार करूच नका. झिरो स्टडी कसं काय म्हणू शकताय तुम्ही? आज मला तुमच्याशी थोडासा वेळ घ्यायचा आहे आणि प्रामाणिकपणे मला माझं मत तुम्हाला सांगायचंय. काय व्हायला लागलंय? ठीक आहे, तुमचा झिरो स्टडी आहे आणि तुम्ही काय करताय माहितीये का? आय-एम-पी क्वेशन शोधताय. ओके, मिळतायत YouTubeवरून तुम्हाला. ढिगानं चॅनल्स आहेत. ओके, 1 डे, 2 डे, 3 डे स्ट्रॅटेजी खूप बेस्ट तुम्हाला दिल्या जातायत. तेही तुम्ही बघताय. तुम्ही एक नाही 10 चॅनलवर जाऊन आय-एम-पी क्वेशन शोधताय. पुन्हा तुम्हाला टायटल मिळालं ना, की पासिंगसाठी काय करू? तेही व्हिडिओ तुम्ही बघताय. पण तुम्ही मेन काय करताय? रिव्हिजन करत नाहीये. माझं काय म्हणणं आहे, की आता तरी तुम्ही काय केलं पाहिजे? मन शांत ठेवलं पाहिजे. युनिट टेस्ट, सेमेस्टर, प्रिलिम, क्लासमधल्या टेस्ट केला नाही होय तुम्ही अभ्यास? केलेला आहे. पण आता काय झालंय सांगू का तुम्हाला मी? अगदी बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का बघा. जेव्हा क्लासच्या टेस्ट होतात ना, तेव्हा त्या कशा होतात? टॉपिक वाईज होतात. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगतो, एखादा टॉपिक क्लासमध्ये कंप्लीट होतो, त्याच्यावरती रिटन टेस्ट होते, एम-सी-क्यू टेस्ट येते. छान वाटतंय. ओके. आणि आता काय प्रकार आहे? 16च्या 16 टॉपिक एकदम आलेत. त्याचा तुमच्यावर थोडासा तणाव आलाय. तणाव आणि मी तुम्हाला सांगतो, आठवेल का? आठवणार. लिहायला जमेल का? जमणार जर आत्ता प्रॅक्टिस लिखाणाची केली तर. आणि का नाही करायची हे मला तुम्ही सांगा. का रडत बसणार आहे तुम्ही? मी किती वेळा तुम्हाला एक्झाम्पल दिलेत अशा मुलांची, की जे हार मानतात, क्लिअर कट. एक पेपर झाला, की मला कॉल येतो पालकांचा, की "सर नाही, आम्ही नाही देणार एक्झाम. नेक्स्ट इयर पुन्हा मी रिपीट करू." अक्षरशः बोलवून घेतलंय घरी मी अशा पालकांना बसवून ठेवलंय. मी शिकवतो. नका तसा निर्णय घेऊ, डिसिजन घेऊ, की मी रिपीट करणार आहे, बघू नेक्स्ट इयर. नाही. काही महाभाग तर मी असे बघितले, की जे या एक्झामची तयारी करतात. बघा ह्या एक्झामला पण नावं ठेवायचं नाहीये मला आणि त्या मुलांना पण ठेवायचं नाहीये. पण मी त्यांना महाभाग असं का म्हणलं? वर्षाच्या सुरुवातीला पालक येतो आणि काय म्हणतो माहितीये का, की यावर्षी आम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. ओके, यावर्षी प्रॅक्टिकल, कॉलेजचा लोड आहे. तर आम्ही काय ठरवलंय, की यावर्षी क्लिअर करायच्या कन्सेप्ट आणि नेक्स्ट इयर पुन्हा लातूरला, कोटाला इकडे आम्ही ॲडमिशन घेणार आहे आणि आता कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि मग आम्ही वर्षभर एक परफेक्ट एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करणार आणि नीट क्रॅक करणार. अरे, असले काहीही डिसिजन घ्यायचे नाहीयेत. मग पहिली गोष्ट म्हणजे झिरो स्टडी वगैरे असं काही नाहीये. बरं, आता मी तुम्हाला आता फायनल स्ट्रॅटेजी देतोय. बाळांनो प्लीज, प्लीज आता बास करा इकडं-तिकडं शोधणं आणि पहिली गोष्ट काय करा, की डेफिनेशन आणि इथं मी लिहितोय ऑल. सगळ्या डेफिनिशन्स करायच्या आहेत ॲट एनी कॉस्ट म्हणूया आपण. 70-80 डेफिनिशन्स तुमच्या व्हायला पाहिजेत. प्रत्येक टॉपिक मधल्या सगळ्या डेफिनिशन्स. कुठलाही टॉपिक इथं ऑप्शनला ठेवायचा नाहीये. हे तुमचं पहिलं काम. ओके. हे झालं तर बाळांनो, मी तुम्हाला सांगतो कसं असतं बाळांनो माहितीये का? क्लिअरली की डिफाईन असं 2022 ला 18 मार्काला आलं होतं म्हणूया आपण. मग त्यानंतर ते फ्लक्च्युएटिंग आहे, व्हेरिएबल आहे लक्षात घ्या. एखाद्या डेफिनिशन बेस्ड न्यूमेरिकल येऊ शकतं मला माहिती आहे. न्यूमेरिकल म्हणलं की अजून त्रास होतोय. पण नाही करावं तर लागेल. पण ठीक आहे जाऊ दे. या स्टेजला तुम्हाला डेफिनिशन्स केल्यानंतर 4 ते 5 मार्क. हां, मी प्रामाणिकपणे सांगतोय. 4 ते 5च मार्क बोलतोय मी. उगाच मी 10-20 बोलणार नाहीये. कारण तुम्हाला न्यूमेरिकल येत नाहीये. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर काय करणार? डिस्टिंग्विश. तेही सांगतो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मधले डिस्टिंग्विश अगोदर करायचे. वेव्ह ऑप्टिक्स मधले प्रश्न अगोदर करायचे मग बाकीचे सगळे करायचे लक्षात घ्या. बरं इथं 1-2 मार्क. हां, 2 मार्क बोलतोय मी. हां, 2च मार्क जास्त मिळणार नाही आपल्या लक्षात घ्या. तेही सांगतो डिस्टिंग्विशवर आधारित डेफिनेशन्स येणार आहेत. डेफिनेशनवर आधारित डिस्टिंग्विशचे प्रश्न येणार आहेत. आता हे झाल्यानंतर इथं मात्र बाळांनो प्लीज ती प्लेलिस्ट आज ॲट एनी कॉस्ट फॉलो करा. ओके. तुम्हाला मी सांगतो ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या, लॉज विथ न्यूमेरिकल लॉज विथ न्यूमेरिकल. एकूण 1 लॉज घेतलेत मी विथ न्यूमेरिकल आहेत. प्लेलिस्टमध्ये 10 ते 15 व्हिडिओज असतील. एक-एक व्हिडिओ बघणे, हातात वही पेन असणे, व्हिडिओ पॉज करणे आणि करणे. 3-4 तास लागतील. नाहीये एवढा वेळ तुमच्याकडे, नाहीये. कारण डाटा पुरत नाहीये तुम्हाला. हां, डाटा पुरत नसेल कधी तुम्हाला. मग घ्या घरातल्याला सांगा एक्स्ट्रा डाटा पर्चेस करून देतील तुम्हाला. पण हे आज व्हायला पाहिजे. हे फायनल हे करणार नसाल तर मग कशाला करताय? सांगू का? एक काम करा बिनधास्तपैकी मग कॉलेजमध्ये जावा.
10 मार्काचे एम-सी-क्यूज असतात. ओके. कॉलेजने तुम्हाला 30 मार्क दिलेच असतील तुमची हालत बघून म्हणूया आपण. कॉलेजला पण रिझल्ट लावायचा असतोय आणि या 10 पैकी 5 एम-सी-क्यू आले बरं बास की झालं पास तुम्ही. तेही स्वतःहून सोडू नका मग. घ्या, बघा दुसऱ्याचं बघून लिहा. बास करा. आम्हाला त्रास देऊ नका. त्रास होतोय, मोटिव्हेशन द्या, असं करा, तसं करा. काही गरज नाहीये. एक लक्षात घ्या. मग माझं म्हणणं तुम्हाला कळालं का? मी क्लिअरली बघतोय, की लाखो-लाखो व्ह्यूज आहेत. हे बघा, आहेत या टाइपच्या मुलांचे, की जेणेकरून ते म्हणतात आमचा झिरो स्टडी आहे. काही नाहीये, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय. हे करायचंच आहे तुला लक्षात घ्या, करायचंच आहे. पण ह्याच्यानंतर केमिस्ट्रीला सुद्धा मी व्हिडिओज देणारच आहे. मी तुम्हाला सांगतो गेल्या 4-5 दिवसात मी आय थिंक बरं का, की जवळ-जवळ 20, 25, 30 व्हिडिओज मी अपलोड केले असतील. ते तरी बघितले पाहिजेत तुम्हाला. ओके. तर समजून घ्या हे झाल्यानंतर ह्याची पुन्हा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. हां आणि एवढं केल्यावर आम्हाला किती मार्क मिळतील? जर हे परफेक्ट सगळं केलं ना, तर मग 30-35 मार्क आहेत. हो, 30-35. मी अजून तुम्हाला सांगतो, माझा एक स्टुडंट होता, पेपरवरून आला. मी त्याला म्हटलं, "किती मार्काचा अटेम्प्ट केला?" तर 4 मार्काचा अटेम्प्ट केला. निवांत सांगितलं. 4 मार्काचा अटेम्प्ट केला. चक्कर मलाच आली होती लक्षात घ्या. पण सांगतो एम-सी-क्यू चेक केल्या, पण 4 मार्काच्या बरोबर आल्या होत्या. आता मी काय विचार करत होतो माहिती आहे का? कॉलेजने जर 27 मार्क दिले, याच्या 4 एम-सी-क्यूज बरोबर आहेत, झाले 31 मार्क. आता पेपर तपासणाऱ्याने जर 4 पैकी 4 दिले, तर झाला पास. ओके. नाहीतर आपलं काय खरं नाही, असं मला वाटायला लागलं होतं. पण सांगू का, त्या स्टुडंटला पडले किती माहिती का? 38 आउट ऑफ 100 म्हणजे कॉलेजनं 30 पैकी 30 दिले, एम-सी-क्यूचे 4 बरोबर आणि दयाळू पेपर चेकर भेटले असतील, की ज्यांनी 4 मार्काचा अटेम्प्ट केले, 4 मार्क दिले. पण त्या स्टुडंटला केमिस्ट्रीमध्ये 70 प्लस होते, मॅथ्समध्ये 80 प्लस होते. झालं. ग्रुपच्या ग्रुप क्लिअर झालेला आहे पर सगळे क्रायटेरिया फुलफिल झाले. तो स्टुडंट जर इथं हार मानली असती समजा, पेपर नंतरचं बोलतोय मी. त्यानं पेपरच्या अगोदर कुणाला सांगितलंच नाही, त्यानं काही केलंच नाही म्हणून 4 मार्काचा अटेम्प्ट तो केलाय. मला मग इथे पटलं का माझं? 4-5 मार्काचे तर डेफिनिशन लिहून येणार तुम्ही. डिस्टिंग्विशचे 2 मार्क, लॉचे समजा 4 मार्क पकडतोय विथ न्यूमेरिकल. पण इथंच 10 मार्काचा पेपर अटेम्प्ट होतोय. खूप कमी पकडतोय रे मी. पण डेफिनिशनच खूप मार्काला येतायत. होत नाही. तुम्ही फक्त 2021 पासून 2024 पर्यंत जेवढ्या डेफिनेशन झाल्या तेवढ्याच करा परत-परत. पण मी दिलेले आहेत प्रश्न आणि मी तुमच्यासाठी एक काम करतो. मी आता असं करतोय, सगळे जर प्रश्न मी एकत्र आणले ना, डेफिनिशन्स किती आहेत सांगतो 70. ओके. डिस्टिंग्विश किती आहेत? समजा 17 आहेत. ओके. लॉज किती आहेत? समजा 23 आहेत. झाले किती रे? 110 प्रश्न. ओके. आता हे 110 प्रश्न तुम्हाला परत देतो मी एकाच वेळेस आणि डेरिव्हेशन्स पण 100च्या आसपास असतील. पण सगळे नाहीत घ्यायचे आपण. शुअर शॉट येणारे 40 एक डेरिव्हेशन देऊन टाकतो रे तुम्हाला. अरे बापरे! 40 डेरिव्हेशन्स त्यातले 2 ते 3 येणार आहे. किती काम करावं लागतंय कळतंय का तुम्हाला? मग त्याच्याऐवजी हे करा ना, हे सगळ्यांसाठी नाहीये स्ट्रॅटेजी. हे झिरो स्टडी म्हणून रडतायत ना त्यांच्यासाठी आहे लक्षात घ्या. ओके. बरं, आता मी थांबतोय. मला पुढचे व्हिडिओज अपलोड करायचे आहेत इमिडिएटली. हा व्हिडिओ मिळाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात दुसरा व्हिडिओ मिळणार आहे. मग याच्या अगोदर मी ई-एम-आय आणि एसी सर्किटचा एक व्हिडिओ दिलेला आहे. क्लिअरली बघा आणि दुसऱ्या व्हिडिओची वाट बघा लगेच मिळेल. ऑल द बेस्ट.